महिला ड्रग माफिया असलेल्या बेबी पाटणकरला अखेर अटक करण्यात पोलिसांना यश आलंय। बेबी पाटणकर ही एक खतरनाक ड्रग तस्कर म्हणून ओळखली जाते। अंमली पदार्थांची तस्करी करणारी बेबी पाटणकर मुंबईच्या दिशेने येत असताना पनवेल जवळ एका खासगी लक्झरी बसमधून तिला अटक करण्यात आली। मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्याचा कॉन्स्टेबल असलेला धर्मराज काळोखेला ड्रग तस्करी प्रकरणी याआधीच अटक झाली आहे। त्याची साथीदार असलेल्या बेबी पाटणकरला पोलीस कित्येक दिवसांपासून शोधत होते। अखेर तिला आज अटक झाली। तिला कोर्टात हजर करण्यात आला असता 28 एप्रिलपर्यंत तिला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या प्रकरणी 10 मार्चला पहिला गुन्हा दाखल झाला होता। यापूर्वी 2 आरोपींना अटक सुद्धा झाली असून त्यांच्याकडून 12 किलो अंमली पदार्थ आणि सुमारे 2.5 कोटी रुपये जप्त करण्यात आले होते। नाव शशिकला उर्फ बेबी रमेश पाटणकर, वय 50 वर्ष, काम अंमली पदार्थांची तस्करी। बेबी पाटणकर का इंतजार तो 11 जिलों की पुलिस कर रही है, लेकिन बेबी को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन भी है। कारण ती कुणी साधी सुधी बाई नाहीये, ती आहे देशातील सर्वात मोठी महिला ड्रग्स तस्कर। गेली 30 वर्ष बेबीनं अंमली पदार्थ तस्करीच्या धंद्यात घालवली आहे। त्या गोरख धंद्यातून तिनं करोडो रुपयांची कमाई केली। वरळीच्या सिद्धार्थनगरातल्या बेबीच्या घराचा हा फोटो पहा। हे घर तब्बल 24 खोल्यांचं आहे। यावरून तिच्या साम्राज्याची आणि दहशतीची कल्पना येईल। बेबी पाटणकरचे पोलिसांशी अनेक घनिष्ठ संबंध होते, तर दुसरीकडे राजकीय नेत्यांच्या खास माणसांशी धर्मराज काळोखेने जवळीक साधली होती। या संबंधांचा फायदा घेऊन अंमली पदार्थांची तस्करी करताना बेबी पाटणकर आणि धर्मराज काळोखेने स्वतःची अनेकदा सुटका करून घेतली होती। तर दुसरीकडे या संबंधांचा फायदा घेऊन अंमली पदार्थांची तस्करी करून कोट्यावधीची काळी माया या दोघांनी जमा केली होती। बेबी पाटणकरची महाराष्ट्रातली संपत्तीच चक्रावून टाकणारी आहे। वरळी सिद्धार्थनगर इथं 24 खोल्यांचं घर, मुंबई नवी मुंबई इथं बेनामी फ्लॅट्स, रत्नागिरी चिपळूण वेंगुर्ला सावंतवाडीत घरं आणि जागा, एक स्विफ्ट गाडी, एक टाटा मांझा गाडी, 2 टू व्हीलर आणि बेनामी महागड्या गाड्या। त्याशिवाय आंध्र प्रदेश, राजस्थान आणि गोव्यातही बेबीची करोडोंची मालमत्ता आहे। धक्कादायक बाब म्हणजे अंमली पदार्थ तस्करीच्या या काळ्या धंद्यात बेबी पाटणकरची 2 मुलं, सुना आणि जवळपास सर्वच नातेवाईक मदत करत होते। अंमली पदार्थ तस्करीच्या या काळ्या धंद्यात आपल्याला कधी अटक होऊ शकते याची जाणीव बेबी पाटणकर, धर्मराज काळोखे आणि या दोघांच्या परिवाराला होती। त्यामुळेच या दोघांच्या परिवाराने ऐशोआरामाचं आयुष्य जगलं। सचिन तेंडुलकरची शेवटची मॅच असो, IPLच्या महत्त्वपूर्ण मॅच असो, अगदी VIP तिकिटांवरती या दोन्ही परिवारांनी मिळून या मॅचेस झेललेल्या आहेत। एवढंच नाही तर पिकनिक म्हणून या दोन्ही परिवारांनी देशभर भ्रमंती केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित अजित मांढरे, झी मीडिया मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।